संसदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हणून संबोधलं. याचा संबंध भारतात निषेध नोंदवला जातोय. सोलापुरात देखील हिंदू महासभेच्या वतीनं त्यांच्या अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवत शासन प्रशासनाने हिंदू द्वेषाचं लक्ष वेधलंय. सोलापूर 3 मारुती मंदिरात शनिवारी मोठी गर्दी असल्यामुळे तेथे मंदिरात राहुल गांधींच्या फोटोला पायपुसणी करून त्यावरून लोक चालत जाऊन निषेध व्यक्त करत होते. तसेच काळजापूर मारुती, शनी मंदिर व तुळजापूर वेस येथील मारुती मंदिर अशा 3 मंदिराच्या समोर राहुल गांधींच्या फोटोची पायपुसणी करून निषेध करण्यात आला. त्यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी म्हणाले की आज राहुल गांधींचे आजोबा फिरोज खान होते, मग राहुल गांधी हा हिंदू कसा होतो? त्यासाठी राहुल गांधींनी गांधी आडनाव सोडून मूळ नाव राहुल खान लावावं. हा स्वतः एक मुसलमान असल्यामुळे तो हिंदूंचा द्वेष करणारच. त्यासाठी तो कधी सुद्धा ज्याने काश्मीरमध्ये हिंसा पसरवली, भारतात दहशतवाद केले, त्या धर्माबद्दल तो कधीच बोलत नाही. पण हिंदू हा सहिष्णू असून त्याच्या विरोधात तो सदैव बोलत असतो. त्यामुळं यापुढे जर तो हिंदूंच्या विरोधात काय बोलला तर आम्ही त्याच्या तोंडाला जिथं आहे तिथे जाऊन काळं फसवू, असा इशारा देत निषेध व्यक्त करण्यात आला. शिवराज गायकवाड म्हणाले, जर राहुल गांधी आमच्या हिंदूंना हिंसक म्हणतो, एक दिवस त्याची जरा सुरक्षा हटवा, आम्ही त्याचे काय हाल करू. मग हिंदू हिंसक आहे का अहिंसक हे त्यावेळी त्याला दाखवण्यात येईल. त्याने तत्काळमध्ये संपूर्ण हिंदू धर्माची माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, सिद्धेश्वर पाटील, प्रसाद झेंडगे, शुभम कराळे, श्री चव्हाण, विशाल पवार, राहुल दहीहंडे, सूरज खैरे, सूरज भोसले, सतीश आनंदकर, लतेश हिरवे आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मुळात तो एक फिरोज खानचा नातू आहे, कारण की इंदिरा गांधींना फिरोज खानशी लग्न केलं होतं आणि ते खान नाव लपवण्यासाठी त्यांनी गांधी नाव धारण केलं आणि तो मुळात मुसलमान आहे. मग तो हिंदूंनाच हिंसक म्हणणार. आत्तापर्यंत अनेक दहशतवादी झाले, आत्तापर्यंत कितीतरी दहशतवादी कारवाया झाल्या, कितीतरी बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेला ज्या धर्माने बॉम्बस्फोट केले त्या धर्माबद्दल कधीच राहुल गांधी बोलत नाही. पण आपल्या हिंदूंनी आत्तापर्यंत अहिंसक मार्गाने, आता मला एक सांगा, आपण जर हिंसक राहिलो असतो तर 500 वर्ष राम मंदिरं लागले असते का? काय 500 वर्ष आपल्याला राम मंदिर लागले कारण की आपण हिंसक नाही म्हणून. परंतु त्या राहुल गांधीला ते दिसत नाही आहे. तो एक भडवा आहे आणि तो एक खान आहे. म्हणून आम्ही त्याच्या विरोधात इथं निषेध आंदोलन घेतलेलं आहे की त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय. आपला आज मला एक सांगा की 150 वर्ष ब्रिटिश राज्य केले, काय केले तर आपण हिंसक नाही म्हणून. जर आपण जर हिंदू हिंसक बनलं तर हे हिंदू राष्ट्रवाला लय वेळ लागणार नाही, या लक्षात ठेवा. पण आपण काय म्हणतो, विचार करतो, जाऊ द्या, सगळे आपण धर्माचं भाई करतो. पण हिंदू त्या राहुल गांधीला फक्त मुसलमानचे मतं पाहिजेत, त्यासाठी त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय. गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी हे शब्द वापरलं होतं की मंदिरात येणारे सर्व हिंदू पोरींना छेडतात, बायांना छेडतात, हे सुद्धा शब्द होतो. तो काय म्हणतो असं की त्याला माहीत आहे हिंदू हिंसक नाही आहेत, त्यांनी आपल्याला काय करू शकणार नाहीत. मुळात तर ही काँग्रेस, हे राहुल गांधी ज्या वेळेला इंदिरा गांधीला एखाद्या यांनी मारलं होतं त्यावेळेला शिखाचा नरसंहार लोकांनी केला होता, त्यावेळेला हे हिंसक नाही आहेत का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. सगळ्या माता भगिनींना, सर्व हिंदूंना मी हे सांगतो की या भडव्याचा निषेध करा जेवढं होईल तेवढं, आणि आपण हिंसक नाही आहे हे त्याला दाखवून द्या. बरं, आपल्याला अहिंसा तत्व ज्यावेळेला आपल्या अंगामध्ये अहिंसा तत्व मुरलं, त्यामुळं आज राहुल गांधी हिंसक आपल्याला मरून सुद्धा आपण शांत आहोत. काय हे किती दिवस आपण सहन करायचं? त्यासाठी आम्ही तिथं जोडे मारून त्याचं आंदोलन घेतले. त्याच्या चपली, त्याच्या पोस्टरवरनं आपण आत मंदिरावर जाताना त्याच्यावर पाय सोडून जावा, म्हणजे आपण पवित्र होऊ, तरच आपण जर निषेध केल्यासारखं आहे. या राहुल खानला मी सत्य ताकीद देतो की तू जर पुढे हिंदूचं या पुढे जर काय बोलला, तू जिथं असशील तिथं तुझ्या तोंडाला आम्ही काढं फसू, एवढंच तुला सांगतो. राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी हिंदूंना हिंसक असं म्हणले आहे. त्याला हिंदू बद्दल एलर्जी आहे. हिंदू नावात त्याला टोचतंय. असं तर हिंदू बद्दल त्याला एलर्जी असेल, त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन राहावा आणि तिथं संसदेमध्ये बोलावं. इथं त्याचा काही अधिकार नाही. आज हिंदू एकजुटीने जर रस्त्यावर आला, यांना पळाचं करणार नाही. आज त्यांच्या मागे बंदोबस्त आहे म्हणून गप्पा आहे. त्यांनी 5 मिनिटासाठी त्यांचा बंदोबस्त काढू, बाजूला येऊ दे, त्यांना चप्पल फेकून मारू आम्ही. आज काळजापूर मंदिर इथे निषेध म्हणून आम्ही त्यांचा फोटो, सगळे हिंदू पवित्र होण्यासाठी त्यांचा फोटो पायाखाली ठेवला आहे. आज पायाखाली ठेवला आहे. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक
86 68 34 49 79.